हॅलो. सॉरी, मगाशी माझ्या पेनची चार्जिंग संपली होती म्हणून आपल्याला ह्या चॅप्टरचा दुसरा पार्ट बनवावा लागत आहे. तर आपण कुठे होतो? शॅडो झोनवर. शॅडो झोनवर होतो, पण आपल्याला याच्या अगोदर एक कन्सेप्ट राहिली होती आपली शिकायची. बरं झालं ते पेनची चार्जिंग संपली. तर ह्याच्यामध्ये आपण प्रोपोगेशन ऑफ अर्थक्वेक वेव्ह शिकत होतो मगाशी. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, मी जे तुम्हाला सांगितलं होतं की पी वेव्हज व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ एस वेव्ह ऑफ द वेव्ह. म्हणजे काय सांगितलं होतं की जशी वेव्हची डायरेक्शन आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये हे टू अँड फ्रो करत असं हे पी वेव्ह जात आहे, म्हणजे लॉन्जिट्युडिनल. आणि एस वेव्ह होतं हे कशी जात आहे, अशी जात आहे साइन वेव्ह सारखी, म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. ही एस वेव्ह जात होती. आता ह्याने काय सांगितलं की पी वेव्हज व्हायब्रेट पॅरल टू द डायरेक्शन ऑफ द वेव्ह. हे बरोबर आहे. दिस एक्झर्ट प्रेशर ऑन मटेरियल इन द डायरेक्शन ऑफ द प्रोपगेशन. हे पण सांगितले. आता काय म्हणतात, जे हे पी वेव्हचं सांगितलं, जे बाकीचे तीन वेव्हज आहेत ते व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. आता हे तीन वेव्हज कोणते? मी तुम्हाला कोणी सांगितलं होतं? पी वेव्ह, एस वेव्ह आणि सरफेस वेव्ह. आणि एनसीआरटी मध्ये हे तीनच दिले आहेत. आता हे अदर थ्री म्हणजे कोणते? जो पी वेव्ह आणि अदर थ्री म्हणजे टोटल चार झाले. आता चौथा कोणता? तर ह्यांनी काय केलंय, म्हणजे ओरिजिनल मध्ये कसं आहे, जे एनसीआरटी मध्ये दिलं नाहीये, की जे अर्थक्वेकचे वेव्ह आहे, अर्थक्वेक वेव्ह हे दोन पार्ट मध्ये आहेत, बॉडी वेव्ह आणि सरफेस वेव्ह. बॉडी वेव्ह कसे जात आहेत? बॉडी वेव्ह आहेत, बॉडी वेव्हचे दोन पार्ट आहेत, पी वेव्ह आणि एस वेव्ह. सरफेस वेव्हचे पण दोन पार्ट आहेत, रेलिग वेव्ह आणि लव वेव्ह. रेलिग आणि लव वेव्ह. ठीक आहे. तर आता हे पी वेव्ह कसे जात आहेत? सांगितल्याप्रमाणे वेव्हची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मध्येच हे टू अँड फ्रो करत जात आहे. इथे खूप जास्त डेन्स आहे, इथं थोडं काय म्हणतात इलेस्टिसिटी जास्त आहे, इथं खूप जास्त कॉम्पॅक्ट झालेत, परत जास्त इलेस्टिसिटी झाली. ठीक आहे. यस वेव्ह तसं नाही आहे. यस वेव्ह कशी जात आहे? साइन वेव्ह सारखी अशी, म्हणजे ही परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. सेम रेलिक वेव्ह पण हे असं डायरेक्शन आहे, खालीवर 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 करत जात आहे. लव वेव्हचं पण सेम, ही पण परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन जात आहे. बरोबर. तर हे जे तीन वेव्ज आहेत ह्या वेगळ्या, ह्या म्हणजे ह्या कशा जात आहेत? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. बस एवढंच एक्स्ट्रा. हा, आणि अजून एक गोष्ट की ह्या काय म्हणतात त्याला, जे सेस्मोग्राफ आहे, सेस्मोग्राफवर सगळ्यात आधी कोणतं येतं? पी वेव्ह. त्याच्यानंतर कोणती येते? एस वेव्ह. त्याच्यानंतर येते लव वेव्ह. त्याच्यानंतर येते रेलिग वेव्ह. हे एनसीआरटी मध्ये दिलं नाही, हे लक्षात ठेवून द्या. सगळ्यात आधी पी वेव्ह, नंतर एस वेव्ह, नंतर एल वेव्ह, नंतर आर वेव्ह. ह्याच्यावर युपीएससीने एक प्रश्न विचारला आहे. युपीएससीने 2023 ला एक प्रश्न विचारला होता की इन अ सेस्मोग्राफ पी वेव्स आर रेकॉर्डेड अर्लियर दॅन एस वेव्ह. म्हणजे काय म्हणताय की पी वेव्ह हे एस वेव्हच्या अगोदर येतात सेस्मोग्राफवर. हे बरोबर स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट विचारलं होतं की इन पी वेव्ह इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स व्हायब्रेट टू अँड फ्रो इन द डायरेक्शन ऑफ wave propagation, whereas in S waves the particles vibrate up and down at right angles to the direction of wave propagation. हे पण बरोबरच आहे. बरोबर ना? की काय म्हणताय की पी वेव्ह मध्ये टू अँड फ्रो व्हायब्रेट होत आहे इन द वेव्ह ऑफ डायरेक्शन ऑफ वेव्ह, म्हणजे पॅरल. हे बरोबर आहे पी वेव्हचं. एस वेव्ह पण त्यांनी काय म्हटलं की हे असे मूव्ह होत आहेत, म्हणजे हे पण बरोबर आहे. आता इथं ऑप्शन द्यायचं विचारलो. पहिला ऑप्शन होता की ओनली वन बरोबर, दुसरा ऑप्शन होता की ओनली टू बरोबर, तिसरा ऑप्शन होता की बोथ, आणि चौथा ऑप्शन होता नायदर. तर ह्याचा आन्सर येईल बोथ. ठीक आहे. तर आता आपण वळू आपल्या शॅडो झोनकडे. शॅडो झोनचं पण तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. शॅडो झोन मध्ये काय होतं की शॅडो झोन मुळे आपल्याला काय कळतंय की अर्थचं इंटेरियर आहे ते लिक्विड आहे, आणि सगळ्यात आतला जो कोर आहे, कोर जो आहे तो सॉलिड आहे. तर हे शॅडो झोन मध्ये काय आहे बघा, की ही आपली अर्थ आहे. अर्थच्या इथून समजा हे येत आहे, अर्थक्वेक येत आहे. अर्थ आणि आतमध्ये कोर आहे. कोर दोन याच्यात आहे. हा जो आउटर कोर आहे, हा इनर कोर आहे. तर अर्थक्वेक
ची वेव्ज आहे हे फक्त 105 डिग्री पर्यंतच जात आहे. त्याच्यानंतर एस वेव्ह भेटतच नाही. ज्या एरियात भेटत नाही वेव्ज त्याला काय म्हणतात, शॅडो झोन. शॅडो झोन ह्याला म्हणतात की ज्या एरियामध्ये वेव्ह भेटत नाही. पण पी वेव्ह कशी येत आहेत, इथे आतमध्ये पेनिट्रेट करू शकत आहेत, पेनिट्रेट करून परत आपल्याला कुठे भेटत आहेत, 145 डिग्रीवर. बरोबर. तर हे बघा, 105 आणि 145 डिग्री ह्याची हा जो भाग आहे, हा भाग आहे एस वेव्ह आणि पी वेव्ह दोघांसाठी पण शॅडो झोन आहे. पण 105च्या द एंटायर झोन बियॉन्ड 105 डज नॉट रिसीव्ह एस झोन. म्हणजे हा 105 डिग्रीच्या पलीकडे इथून इथपर्यंत यस वेव्ह येतच नाही. म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे, हा भाग कोणता झाला, यस वेव्हचा शॅडो झोन. कळलं? बस एवढंच शॅडो झोनची कन्सेप्ट आहे. हे बघा इथं डायग्राम दिली आहे. पी वेव्हची शॅडो झोन, एस वेव्हची शॅडो झोन. पी वेव्हची शॅडो झोन फक्त एवढी आहे, 103 ते 142. इथं यांनी 103 दिलं म्हणजे थोडंफार फ्लेक्झिबल आहे. एवढं काही 103 किंवा 105, 142 किंवा 145 कोणतेही चालतं. आणि एस ची शॅडो झोन एवढी आहे. आता मला सांगा, एस ची शॅडो झोन मोठी आहे की पी वेव्हची? ऑब्व्हियसली एस ची. हा पण प्रश्न विचारू शकतात की कोणती शॅडो झोन मोठी आहे म्हणून. आता ह्याच्यानंतरचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकची टॉपिक्स कोणते आहेत? सगळ्यात पहिला म्हणजे आणि सगळ्यात कॉमन आहे टेक्टॉनिक, जे की मग सांगितलेलं जे फोल्ड, जे क्रॅकमध्ये फोल्डमध्ये क्रॅक पडते, म्हणजे सॉरी, रॉकमध्ये जो फोल्ड पडताय किंवा क्रॅक पडताय, फोल्ड नाही सॉरी, फॉल्ट फॉल्ट. मगाशी सांगितलं होतं की समजा आतमध्ये रॉक आहे, त्याच्यामध्ये क्रॅक आहे किंवा फॉल्ट आहे, तर त्याच्यामुळे जो अर्थक्वेक येतो त्याला म्हणतात टेक्टॉनिक अर्थक्वेक. त्याच्यानंतर आहे व्होल्कॅनिक. पृथ्वीच्या आतून जो व्होल्कॅनो येतोय, व्होल्कॅनो येताना काहीतरी डिस्टर्बन्स येतं, त्या डिस्टर्बन्समुळे अर्थक्वेक येतो, तो म्हणजे व्होल्कॅनिक अर्थक्वेक. त्याच्यानंतरचा तिसरा टाईप आहे की मायनिंग होती. मायनिंग मायनिंग कशी होते? आता समजा हा सरफेस आहे, सरफेस मधून आत इथे खोदतात, सरळ सरळ खोदतात, मग काय करतात, इकडे आत असे आडवे जातात. आडवे गेल्यामुळे इथं काय होतं, व्हॅक्यूम निर्माण होतं. पण कधी कधी सपोर्ट करत नाही, त्याच्यामुळे हे पूर्ण खाली कोसळतं. हे खाली कोसळतं म्हणजे काय, कोलॅप्स होतं. ह्याला काय म्हणतात, कोलॅप्स अर्थक्वेक. मायनिंगमुळे कोलॅप्स अर्थक्वेक होतं. ठीक आहे. चौथा टाईप आहे एक्सप्लोजन ऑफ केमिकल ऑर न्यूक्लिअर डिव्हाइसेस. त्याला काय म्हणतात, एक्सप्लोजन अर्थक्वेक. आता कोणी नागपूर साईडला किंवा कोणी साईड म्हणजे ज्या साईडला मायनिंग होती, नागपूरला कोल मायनिंग होते, तर त्या साईडला त्याच्या आजूबाजूला जे कोणी राहत असतील 5-6 किलोमीटरच्या आवारात, त्यांना हादरे बसतात. म्हणजे कधी हादरे बसतात, जेव्हा आतमधले कोळसा काढायसाठी आतमध्ये दगड आहेत ते फोडायसाठी ते एक्सप्लोजन करतात. तर त्याच्यामुळे त्या एक्सप्लोजनमुळे 5-6 किलोमीटर पर्यंत पूर्ण हादरे बसतात. त्याला काय म्हणतात, एक्सप्लोजन अर्थक्वेक. पाचवा पार्ट आहे रिझर्वायर इंड्युस्ड अर्थक्वेक. रिझर्वायर म्हणजे काय, की एखादी नदी चालली आहे, नदीच्या समोर आपण बांध बांधतो, धरण बांधतो, ते धरण म्हणजे रिझर्वायर. त्या रिझर्वायरमुळे काय होतंय की इथे खूप जास्त प्रमाणात प्रेशर निर्माण होतं पृथ्वीवर. तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या खालचा जो रॉक आहे तो डिफॉर्म होतो आणि अर्थक्वेक येतो. कोयनाला कोयना डॅम आहे ना महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे तिथे असा एक अर्थक्वेक आला होता. आता हे अर्थक्वेक आहे, अर्थक्वेक आपण मोजतो कसे, दोन याच्यात मोजतो. पहिलं रिश्टर स्केलमध्ये आणि दुसरं मर्कॅली स्केलमध्ये. रिश्टर स्केल आणि मर्कॅली स्केल ह्याच्यामध्ये फरक काय आहे? रिश्टर स्केल काय मोजतं, मॅग्निट्यूड मोजतं. मर्कॅली स्केल काय मोजतं, इंटेन्सिटी. म्हणजे आता बघा की आपण म्हणतो की कुठेतरी अर्थक्वेक आलाय, समजा आता तुर्कीला अर्थक्वेक आला होता 7.8 रिश्टर स्केलचा, तर ते आहे मॅग्निट्यूड, म्हणजे किती मोठा आहे अर्थक्वेक ते बघण्याचं, ते आपण कुठून बघतो, रिश्टर स्केल. आणि जे आपल्याला त्याच्यापासून जे काही डॅमेज होतं ह्याच्याशी काही संबंधित नाही, कमी जास्त जरी आला, समजा 6चा आला आणि डॅमेज जर जास्त झालं, आणि 8चा आला डॅमेज जर कमी झालं, तर ते मर्कॅली स्केलमध्ये मोजतात की किती डॅमेज झालं. व्हिजिबल डॅमेज हे मर्कॅली स्केलमध्ये मोजतात, त्याला इंटेन्सिटी स्केल म्हणतात, मर्कॅली स्केल. कळलं इथपर्यंत?
त्याच्यानंतर अर्थक्वेकचे इफेक्ट कोणते आहेत हे बघून घ्यायला एवढं काही म्हणजे कोणी पण साधारण कॉमन सेन्स सांगू शकतो की आपली ग्राउंडची शेक होतं, फायर्स येतात, त्याच्यानंतर काय म्हणतात अव्हलांची येतात, सुनामी येते. आता सुनामी कशी येते? सुनामी कशी आहे कधी येणार की जेव्हा हे आपली पृथ्वी आहे आणि हे समजा आपलं ओशन आहे. तर मग सांगितलं तर इपी सेंटर काय असतं? पृथ्वीच्या वरचा जो पॉइंट आहे, अर्थक्वेक पासून जो पृथ्वीच्या वरचा जो पॉइंट आहे, फोकसच्या वरचा जो पॉइंट आहे एकदम वरचा, तो पॉइंट म्हणजे इपी सेंटर. तर समजा इथे फोकस आहे, फोकसच्या वरचा जो पॉइंट आहे हे ओशन आहे, हा पूर्ण ओशन आहे. ओशनच्या आतमध्ये हा पॉइंट पाहिजे इपी सेंटर, तेव्हा सुनामी येणार. कळलं? हे एवढंच दिलं आहे. हम्म. तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता आणि नेपाळमध्ये पण 7.8चा 2015ला भूकंप आला होता. तर हे रिश्टर स्केल मग सांगितलं त्याप्रमाणे. आणि हे काय म्हणतात की नॉट ऑल द पार्ट्स ऑफ ग्लोब नेसेसरीली एक्सपिरियन्स मेजर शॉक्स. का बरं हे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायला भेटेल की काही ठिकाणी फॉल्ट्स येतात, काही ठिकाणी फॉल्ट्स नाही येत. त्याच्यामुळे फक्त काहीच ठिकाणी आपल्याला अर्थक्वेक बघायला मिळतो. इव्हन आपल्या इंडियामध्ये पण जो हिमालयन पार्ट आहे तो तिथं अर्थक्वेकचं पोटेन्शियल खूप जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा साऊथ इंडियामध्ये खूप कमी आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. आता अर्थचं स्ट्रक्चर जे आहे ते मग एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. हम्म. आता हे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. हे कसं आहे? यांनी 3 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. पहिला पार्ट कोणता? क्रस्ट. दुसरा मॅन्टल. तिसरा आहे कोर. जसं जसं आपण खाली जाऊ तसा कोर येतो, त्याच्यावरती येतो मॅन्टल, आणि सगळ्यात वरती म्हणजे जिथे आपण राहतो तो क्रस्ट. क्रस्ट पण 2 भागात विभागला आहे. पहिला म्हणजे कोणता? ओशियानिक, आणि दुसरा म्हणजे कॉन्टिनेंटल. मॅन्टल पण 2 भागात आहे. पहिला भाग कोणता? अप्पर मॅन्टल. दुसरा खालचा मॅन्टल म्हणजे काय, लोअर मेंटल. अप्पर मेंटल, लोअर मेंटल. आणि जो कोर आहे, कोरला आपण 2 भागात विभागला आहे, आउटर आणि इनर. बरोबर. आता मेंटल मध्ये हा जो अप्पर मेंटल आहे, अप्पर मेंटल मध्ये थोडेसे काही एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा काय आहे? थोडासा लिथोस्पिअरचा पार्ट, आणि दुसरा अजून एक आहे म्हणजे अस्थिनोस्पियर. आता हे 2 काय आहे हे सांगतो तुम्हाला. मगाशी तुम्हाला लिथोस्फिअर सांगितलं होतं 200 किलोमीटर, लक्षात ठेवा म्हणून, की फक्त 200 किलोमीटर सरफेस पासून 200 किलोमीटर खालीपर्यंत जो भाग आहे तो लिथोस्फिअर सांगितलं होतं. ते आपल्याला इथे डिटेलमध्ये सांगतो. लिथोस्फिअर काय आहे? जो आपला क्रस्ट आहे, म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट दोन्ही मिळून त्याच्या खालचा तो पार्ट आणि त्याच्या खालचा थोडासा पार्ट म्हणजे लिथोस्फिअर. बरोबर. आणि अस्थिनोस्फिअर त्याच्या खालचा पार्ट. दोन्ही अप्पर मेंटल मध्येच आहेत. इथपर्यंत कळलं. त्याच्यानंतर लोअर मेंटल. आता तुम्हाला डायग्राम मध्ये सांग. हे बघा, ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीचा हे सेंटर सेंटर आहे. पृथ्वीचा हा जो पार्ट आहे याची एवढ्याची डायग्राम सांगतो. हा सेंटर आहे पृथ्वीचं. हे सरफेस, इथून सरफेस चालू होतं. हे समजा आपलं पृथ्वीचं सरफेस आहे, म्हणजे असे आपल्या पृथ्वीचा काय म्हणतात एक भाग आहे. तर सगळ्यात वरून खाली येऊ आपण. तर सगळ्यात वरचा भाग कोणता? क्रस्ट आहे. ठीक आहे. क्रस्ट मध्ये पण 2 पार्ट आहेत, एक ओशियनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट. हा जो पार्ट आहे हा ओशियनिक क्रस्ट आहे, आणि हा जो पार्ट आहे हा कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे. कळलं इथपर्यंत? एक मिनिट. हा ओशियनिक क्रस्ट झाला आणि हा इकडला अं, हा कॉन्टिनेंटल क्रस्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली काय येतं? अप्पर मॅन्टल. आणि त्याच्या खाली काय येतं? लोअर मॅन्टल. हा क्रस्ट झाला, इथून इथपर्यंत झाला मॅन्टल. बरोबर. आणि ह्याचा खालचा जो पार्ट आहे इथून इथपर्यंत हा झाला कोर. कळलं इथपर्यंत? कोर मध्ये 2 पार्ट आहेत, आउटर कोर आणि इनर कोर. इथपर्यंत आलं लक्षात?
आता हा जो अ, एक मिनिट. आता हा जो अप्पर मेंटल आहे, अप्पर मेंटल मध्ये मग तुम्हाला सांगितलं होतं की दोन पार्ट आहेत. सगळ्यात वरचा पार्ट म्हणजे हा काय झाला होता, लिथोस्पियर. म्हणजे लिथोस्पियर कुठून झाला, हा क्रस्ट पासून, तर हा जो सगळ्यात वरचा पार्ट आहे तो म्हणजे झाला लिथोस्पियर. आता कळलं? अजून सांगतो. हा जो पूर्ण पार्ट आहे, क्रस्ट पासून सगळ्यात वरचा पर्यंतचा पार्ट, हा लिथोस्पियरचा झाला. आता कळलं? हा. आणि ह्याच्या अप्पर मेंटल मध्येच अजून लिथोस्पियरचा खाली एक पार्ट आहे, तो म्हणजे अस्थिनोस्पियर. आता लिथोस्पियर मध्ये काय येत, म्हणजे जे काही अर्थक्वेक आहे, सगळे अर्थक्वेक ह्या लिथोस्पियर मध्येच येतात. सगळे अर्थक्वेक लिथोस्पियर मध्येच येतात, हा एक फॅक्ट आहे. आणि दुसरा फॅक्ट आहे की जेवढे काही व्होल्कॅनो येतात, व्होल्कॅनोचा लाव्हा येतो, व्होल्कॅनोचा लाव्हा कुठून येतो, हा अस्थिनोस्पियर मधून येतो. इथपर्यंत क्लिअर आहे? हा. आता पुढे जाऊ. ह्याच्या खाली येतो हा लोअर मॅन्टल. लोअर मॅन्टल हा सॉलिड आहे. आणि त्याच्या खाली येतो आपला आउटर कोर. आउटर कोर आहे हा लिक्विड आहे. हा लिक्विड कोर आहे. आणि हा आहे पूर्ण सॉलिड. इथपर्यंत कळलं? आता हे लिक्विड आहे, सॉलिड आहे, ह्याच्यामुळे काय, म्हणजे ह्याच्यामुळे आपण हे ठरवलंय की काही काही डिस्कंटिन्युटीज आहेत. बरोबर? आपण ह्याला मॅन्टलच का म्हणलं, लोअर मॅन्टलच का म्हणलं, अप्पर मॅन्टलच का म्हणलं, कारण की तिथं काय, तिथून काहीतरी वेगळं सुरुवात होत आहे, म्हणून आपण त्याला वेगळे नाव दिले. तर हे वेगळे नाव दिलेत, काहीतरी वेगळं आहे, जिथून काही वेगळं सुरुवात होते, ती म्हणजे डिस्कंटिन्युटी. बरोबर? तर आता ह्या डिस्कंटिन्युटीज लक्षात कशा ठेवायच्या? एनसीआरटी मध्ये सगळ्या डिस्कंटिन्युटीज दिल्या नाहीयेत, तुम्हाला सांगतो. आता ह्या डिस्कंटिन्युटीज आहेत, ह्या लक्षात कसं ठेवायचा की कोण मार्गी लागेल, कोण मार्गी लागेल. आता ह्याला मी इंग्लिशमध्ये कसं लिहितो, कोण MRGL, MRG आणि एल, म्हणजे कोण मार्गी लागेल. कोण म्हणजे काय? कॉन्रॅड. लिहून घ्या. कॉन्रॅड. एम म्हणजे काय? मोहो, मोहोज डिस्कंटिन्युटी. आणि आर म्हणजे काय? रेपिटी, रेपिटी डिस्कंटिन्युटी. जी म्हणजे काय? गटनबर्ग, BURG, गटनबर्ग डिस्कंटिन्युटी. आणि एल म्हणजे काय? लेहमॅन्स डिस्कंटिन्युटी. तर ह्या डिस्कंटिन्युटीज आहेत. ह्या आता कुठे आहेत ते सांगतो, हे फक्त लक्षात ठेवा. कोण मार्गी लागेल. ठीक आहे? आता ह्या कुठे कुठे कोणती कोणती आहे? सगळ्यात आधी कोणती होती, आपण कोणती बघितलेली? कॉन्रॅड. कॉन्रॅड कुठे आहे? हे ओशनिक क्रस्ट आणि आपलं कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, ह्याच्यामध्ये कॉन्रॅड येते. बरोबर? त्याच्यानंतर जे क्रस्ट आहे, क्रस्ट आणि इथून मॅन्टल सुरू होत आहे, क्रस्ट आणि मॅन्टलच्या मध्ये कोणती आहे, कोणती येते? आपण यम बघितलेलं सगळ्यात आधी. यम म्हणजे मोहो, मोहो डिस्कंटिन्युटी याच्या क्रस्ट आणि मॅन्टलच्या मध्ये येते. आणि त्याच्यानंतरची डिस्कंटिन्युटी कोणती सांगितली होती? MR, रेपिटी. बरोबर? रेपिटी कुठे येणार? हे जे अप्पर मॅन्टल आहे आणि लोअर मॅन्टल आहे, ह्याच्या मधली जी डिस्कंटिन्युटी आहे ती म्हणजे रेपिटी. कळलं? त्याच्यानंतर MRG, जी म्हणजे गटनबर्ग. गटनबर्ग डिस्कंटिन्युटी कुठे येणार? जे टोटल हे जे मॅन्टल आहे, मॅन्टल आणि कोर, ह्याच्या मध्ये जी डिस्कंटिन्युटी येते ती म्हणजे गटनबर्ग डिस्कंटिन्युटी. कळलं? आता MRG. आता शेवटची कोणती? एल, लेहमॅन. लेहमॅन डिस्कंटिन्युटी कुठे येणार? त्याचे जे आउटर कोर आहे आणि हे इनर कोर आहे, ह्याच्या मधला जी डिस्कंटिन्युटी आहे ती म्हणजे लेहमॅनची डिस्कंटिन्युटी. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. हे झालं आपलं इंटेरियर ऑफ द अर्थ. बस एवढंच आहे. आता मी ह्यानी इथे काय सांगितलंय ते सांगतो. हे काय म्हणतंय की आपला जो क्रस्ट आहे, एक मिनिट कलर चेंज करतो, कोणता कलर घेऊ? आपलं जे क्रस्ट आहे, आपण क्रस्ट मध्ये क्रस्ट काय आहे, जो आउटर मोस्ट सॉलिड पार्ट आहे जिथे आपण राहतो, जो की ब्रिटल आहे. आता ह्यांनी
ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट मध्ये डिव्हाइड केलं आणि हे काय म्हणताय की ओशनिक क्रस्ट आहे हा कॉन्टिनेंटल क्रस्ट पेक्षा थिन आहे. हा फक्त 5 किलोमीटर पर्यंतच एक्सटेंड करतो आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे हा 30 किलोमीटर पर्यंत एक्सटेंड करतो. इथपर्यंत कळलं. त्याच्यानंतर हे तेच म्हणतात की कॉन्टिनेंटल क्रस्ट इज थिकर इन एरियाज ऑफ मेजर माउंटेन सिस्टीम. आता हिमालय आहे ते हिमालयाच्या खाली 70 किलोमीटर पर्यंत क्रस्ट आहे. बरोबर. आणि आपलं जे क्रस्ट आहे क्रस्टची डेन्सिटी कशी असणार, कमी असणार. ती किती आहे, फक्त 2.7 ग्राम पर सीएम क्यूब एवढीच आपली क्रस्टची डेन्सिटी आहे, म्हणजे ओशनिक क्रस्टची. म्हणजे ओव्हरऑल क्रस्टची डेन्सिटी बघायला गेलं तर 3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. त्याच्यानंतर येतं मेंटल. मेंटल मध्ये काय आहे, हा मेंटेन हे बघ मोहोज डिस्कंटिन्युटी सांगितली आणि कुठून क्रस्ट आणि मेंटलच्या यांच्यामध्ये आहे ती मोहोज डिस्कंटिन्युटी आहे. आणि अप्पर पोर्शन ऑफ द मेंटल हे अस्थिनोस्फिअर आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मी. हे बघा इथे डायग्राम मध्ये पण दिलं की हा जो इथून मेंटल सुरुवात होत आहे, मेंटल पासून हा जो वरचा पोर्शन आहे सगळ्यात अप्पर मोस्ट आहे, अप्पर पोर्शन. अप्पर मोस्ट मध्ये कोणतं येतं, हे हा जो अप्पर मोस्ट पोर्शन आहे ह्याच्यात काय येतं, लिथोस्फिअर येतं. लिथोस्फिअरच्या खाली अस्थिनोस्फिअर आहे. ठीक आहे. अस्थिनोस्फिअर मधून लावा येतो, हे बघा ते सांगतंय. अप्पर पोर्शन ऑफ द मेंटल इज अस्थिनोस्फिअर. अस्थिनो मीन्स वीक, म्हणजे तो पोर्शन वीक आहे जिथून आपल्याला लावा निर्माण होतो. हे बघा मेन सोर्स ऑफ मॅग्मा, मेन सोर्स ऑफ मॅग्मा. ठीक आहे. हा आणि ह्याची डेन्सिटी जरा जास्त असते, 3.4 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब पर्यंत. त्याच्यानंतर येऊ आपण कोरकडे. कोर मध्ये काय सांगितलंय की कोर मेंटल बाउंड्री जी आहे, म्हणजे कोर मेंटल बाउंड्री कोणती होती, कोणती डिस्कंटिन्युटी होती, गटनबर्ग डिस्कंटिन्युटी. बरोबर. तर त्या डिस्कंटिन्युटीच्या खाली काय होतं, आउटर कोर सुरू होतो आणि तो लिक्विड स्टेट मध्ये आहे आणि इनर कोर इज इन सॉलिड स्टेट, जे मग सांगितलेलं तुम्हाला. आता डेन्सिटी ऑफ मटेरियल ऍट द मेंटल कोर बाउंड्री, म्हणजे गटनबर्ग जी बाउंड्री होती त्या बाउंड्रीवर 5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब एवढी डेन्सिटी होती. आणि सगळ्यात खाली डेन्सिटी किती आहे, म्हणजे आपल्या सेंटरला 13 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब एवढी डेन्सिटी आहे. आता इथे डेन्सिटी जास्त आहे म्हणजे काय की मटेरियल पण तेवढेच हेवी असणार. हे जे निकेल आणि आयर्न ह्याच्यापासून आपला कोर बनला आहे, त्याला निफे लेअर म्हणतात. निफे म्हणजे काय, एन आय म्हणजे निकेल आणि एफई म्हणजे काय, फेरस म्हणजे आयर्न. अजून एक गोष्ट सांगायची राहिली होती की आपला जो क्रस्ट आहे, क्रस्ट दोन भागात आहे. एक हा झाला ओशनिक क्रस्ट आणि दुसरा होता कॉन्टिनेंटल क्रस्ट. बरोबर. हा ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट. आता ओशनिक क्रस्ट मध्ये काय आहे, ओशनिक क्रस्ट मध्ये आणि टोटल क्रस्ट मध्ये काय आहे, SiAlMg, सियाल आणि सायमा, हा Me, सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम हे आपल्या अर्थच्या क्रस्ट मध्ये सापडतात. आणि क्रस्ट मध्ये पण जे ओशनिक क्रस्ट मध्ये आहे, तर ओशनिक क्रस्ट मध्ये काय सापडतं, सायमा. सायमा म्हणजे सिलिका, सिलिका आणि मॅग्नेशियम. आणि जो कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे तिथं काय सापडतं आपल्याला, सिॲल. सिॲल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. आता हे सगळं आपलं कोरपर्यंत, आपलं इंटरियर ऑफ द अर्थ पर्यंत झालं आपल्याला. आता बघू आपण व्होल्कॅनो. आपण बघू आता व्होल्कॅनो, व्होल्कॅनो आणि त्याचे लँडफॉर्म्स. आता ऍक्टिव्ह व्होल्कॅनो म्हणजे काय आहे, ऍक्टिव्ह व्होल्कॅनो म्हणजे की जे व्होल्कॅनो आता ऍक्टिव्ह आहे, जिथून आता लावा बाहेर पडत आहे ते, किंवा रिसेंट पास म्हणजे 2-4 वर्षांमागे काहीतरी व्होल्कॅनो जिथून निघाला असेल, त्याला म्हणतात ऍक्टिव्ह व्होल्कॅनो. इंडियामध्ये कोणता ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे का, ते तुम्हाला सांगायचं. इंडियामधला ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे, मी सांगतोय एक ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे, तो कोणता आहे. आता बघा, हे डबल त्यांनी ते सांगितले की द मेंटल कंटेन्स विकर झोन कॉल्ड ऍस्थेनोस्फियर
आणि तर त्याच्या आतून मोल्टन रॉक मटेरियल फाइंड देअर वे टू सरफेस, म्हणजे सरफेसवर मोल्टन रॉक येतं. कुठून येतं? हे अप्पर मॅन्टल मधून येतं. आणि जेव्हा ते वरती येतं तेव्हा काय घेऊन येतं? ते लाव्हा फ्लोज, पायरोक्लास्टिक डेब्रिज, व्होल्कॅनिक बॉम्ब्स, ऍश, डस्ट आणि काही गॅसेस पण येतात. नायट्रोजन, सल्फर, क्लोरीन, हायड्रोजन, आर्गॉन. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पण शिकलो की जेव्हा अर्थ फॉर्म होत होती तेव्हा व्होल्कॅनोज आले, व्होल्कॅनोज मधून काही ऍशेस वगैरे निघाले, ऍशेस निघाले, गॅसेस निघाले. तेव्हा वॉटर वेपर वगैरे पण निघालं होतं. ते वॉटर वेपर मधून पाऊस वगैरे आला, त्याच्यानंतर ऑक्सिजन वगैरे तयार झालं. हे सगळं व्होल्कॅनोमुळे तयार झालं होतं. कळलं एवढं? आता व्होल्कॅनोचे टाइप्स कोणते आहेत? सगळ्यात पहिला टाइप यांनी दिला आहे की शिल्ड व्होल्कॅनो. शिल्ड म्हणजे काय? ढाल. तलवार आणि ढाल सारखी आपली ढाल नसते का, तसा त्या ढालीसारखा आकार होतो, म्हणून याला त्यांनी शिल्ड व्होल्कॅनो असं म्हटलंय. हवाईन व्होल्कॅनो हे याचं एक एक्झाम्पल आहे. आणि हे खूप मोठे असतात. आणि बेसाल्ट फ्लोज जे असतात, बेसाल्ट फ्लोज म्हणजे कोणते? जे महाराष्ट्र डेक्कन ट्रॅप वगैरे बनलाय, जे खूप पातळ असतात, ते बेसाल्ट फ्लोज असतात. बेसाल्ट फ्लो सारखेच असतात, फक्त थोडे बेसाल्ट फ्लो पेक्षा थोडे जास्त डेन्स असतात. तर ह्याच्यापासून असे व्होल्कॅनोज तयार होतात. आता हे कसे तयार होतात ते सांगतोय. हे काय म्हणतायत की मोस्टली मेड ऑफ बेसाल्ट. हे पण बेसाल्ट पासूनच बनलेले असतात. आणि हे पण फ्लुइड असतात. जेव्हा इरप्ट होतात ते फ्लुइड असतात, म्हणून हे काय खूप जास्त स्टिप बनत नाही. स्टिप कधी बनणार? जेव्हा समजा हा व्होल्कॅनो आहे, हा इरप्ट होत आहे. जेव्हा इरप्ट होतो, हा जेव्हा खूप वरती जेव्हा जातो तेव्हा हा असा स्टिप बनणार. पण हा असं काय फ्लो होतोय ना, आता हा इथून निघाला, हा फ्लो होत आहे, इथून निघाला, हा फ्लो होत आहे, फ्लो होत आहे. त्याच्यामुळे असा स्टिप बनत जात नाही. त्याच्यामुळे असा हा ढालीसारखा आकार बनतो. कळलं? आता पुढे काय म्हणताय की जेव्हा ह्याच्यात पाणी जाते, ह्याच्यामध्ये जेव्हा पाणी जातं तेव्हा हे थोडे जास्त एक्सप्लोजिव्ह बनतात. आता बघा, म्हणजे आता हा इथं असा होता, ह्याच्यातून लावा येत होता, हा असा पसरत होता, ह्याच्यामुळे ढाल तयार झाली. पण कधी कधी काय होतं, ह्याच्यात समजा पाऊस आला किंवा काही कोणत्याही कारणाने समजा ह्याच्यात पाणी गेलं, तर हा फुटतो. फुटल्यावर काय होणार? हा थोडा वरती जाणार. आणि हा वरती गेल्यामुळे काय होणार? असा कोन तयार निर्माण होणार. त्यालाच म्हणतात सिंडर कोन. सिंडर कोन व्होल्कॅनो जो आहे तो शिल्ड व्होल्कॅनोचाच पुढचा प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं कंपोजिट व्होल्कॅनो. कंपोजिट व्होल्कॅनो म्हणजे काय? आता बघा, आतून व्होल्कॅनो येत आहे, म्हणजे लावा येत आहे, ह्याच्यापासून असं काहीतरी तयार झालं. आता हा जो लावा आहे हा थोडा थंड आहे, बरोबर? हा थंड आहे आणि थोडा जास्त विस्कस आहे. विस्कस आहे म्हणून काय होणार की हा लवकर कूल होणार. आणि ह्याच्यापासून जास्त स्टीप डोंगर बनणार, जास्त स्टीप पर्वत किंवा डोंगर जे काय बनल ते बनणार, बरोबर? पण हा जेव्हा लवकर हे होतो, काय का थंड होतो, त्याच्यामुळे हा काय मधीच थंड होऊन जाईल. इथं मधीच थंड झाला म्हणजे काय, हा पूर्ण ह्याचं येण्याचं जे आहे ते ब्लॉक होईल. मग हा काय करतो, इथून दुसरा रस्ता शोधतो. दुसरा रस्ता शोधून इथून परत व्होल्कॅनो बाहेर निघतो. परत असंच करता करता इकडून कधी तिकडून असं काय करता करता व्होल्कॅनो कसा होतो, असा आहे. तर इकडून पण व्होल्कॅनो निघतो, इकडून पण व्होल्कॅनो निघतो, इकडून पण व्होल्कॅनो निघतोय. म्हणून ह्याला म्हणतात कॉम्प्लेक्स व्होल्कॅनो, म्हणजे किंवा कंपोजिट व्होल्कॅनो. ठीक आहे. हे बघा, मोर विस्कस लावा दॅन बेसाल्ट. आणि हे एक खूप एक्सप्लोजिव्ह असतात. बाकी तेच सांगितलं आणि मी जे सांगितलं होते. त्याच्यानंतर येतं कॅल्डेरा. कॅल्डेरा म्हणजे काय? कॅल्डेरा सगळ्यात जास्त एक्सप्लोजिव्ह असतात. आणि ते काय करतात, स्वतःवरच कोलॅप्स करतात. आता काय होतं की समजा हे खाली इथं असा लावा आहे आणि हे वरती पृथ्वी आहे, म्हणजे सरफेस आहे. सरफेसवर जेव्हा हा लाव्हा येतो, हा खूप जास्त म्हणजे जवळ आहे पृथ्वीच्या आणि खूप जास्त एक्सप्लोजिव्ह असतो. तर ह्याच्यातून पूर्ण एमटी होणार, इथून एमटी होणार, सगळं पूर्ण बाहेर पडणार, बरोबर? जेव्हा हा बाहेर पडतो, हा पूर्ण खालचा भाग पूर्ण एमटी झाला. एमटी झाल्यावर काय होणार की इथं व्हॉइड निर्माण होणार, इथं काहीच नसणार. तर काहीच नसल्यामुळे काय होतं की हे जे पूर्ण भाग आहे हा इथेच कोसळतो. इथेच कोसळल्यावर काय होतं, असं डिप्रेशन निर्माण होतं. ह्याला म्हणतात कॅल्डेरा. कॅल्डेरा कसे असतात की इथून जेव्हा व्होल्कॅनो बाहेर निघतो, इथं डोंगर वगैरे निर्माण होतात आणि आतमध्ये इथं काय होतं,
खाली कोसळतात त्याला कॅल्डेरा म्हणतात. त्याच्यानंतर येतं फ्लड बेसल प्रोव्हिन्सेस. सगळ्यात जास्त फ्लुइड हे असतं. कळलं? सगळ्यात जास्त फ्लुइड म्हणजे बेसाल्टिक लावा आहे, सगळ्यात जास्त फ्लुइड असतो, खूप लांबपर्यंत जातो. आपली जी डेक्कन प्लॅटो आहे, महाराष्ट्र प्लॅटो किंवा डेक्कन प्लॅटो आहे, तो सगळा याच्यापासून बनलेला आहे. याच्यापासून म्हणजे बेसाल्ट पासून. तर आपण ह्याच्यावरून काय समजू शकतो की सगळ्यात जास्त फ्लुइड आहे कोणता? बेसाल्टिक लावा फ्लुइड. बरोबर. त्याच्यानंतर फ्लुइड कोणता असतो? शिल्ड व्होल्कॅनो. शिल्ड व्होल्कॅनो त्याच्यापेक्षा जास्त फ्लुइड, कमी फ्लुइड. त्याच्यापेक्षा कमी फ्लुइड कोणता असतो? आपण हा बघितलेला कंपोजिट व्होल्कॅनो. कंपोजिट व्होल्कॅनो हा त्याच्यापेक्षा कमी फ्लुइड. सगळ्यात कमी फ्लुइड कोणता असतो? कॅल्डेरा. कमी टू जास्त किंवा जास्त टू कमी फ्लुइड कोणता आहे ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात, म्हणून एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे झाले. हा, अजून एक पार्ट की मिड ओशिनिक रिजेस पण असतात. मिड ओशिनिक रिजेस म्हणजे काय की पृथ्वी आहे जिथून फॉल्ट मगाशी सांगितलं होतं, फॉल्ट जिथून आहे म्हणजे तिथून काय येतात? व्होल्कॅनोज येतात. ते आपण पुढे शिकू. ते मोस्टली समुद्र आहे, समुद्राच्या मध्यभागी असतात. तर हे आपण पुढे शिकू. आता ह्या व्होल्कॅनोज आहे, व्होल्कॅनोज पासून लँडफॉर्म्स तयार होतात. व्होल्कॅनोज पासून लँडफॉर्म्स तयार होतात. व्होल्कॅनोज येतात कुठून? आतून. बरोबर. आता समजा ही पृथ्वीचा सरफेस आहे. पृथ्वीच्या सरफेसच्या वरती समजा खाली इथं लाव्हा आहे, हा लाव्हा वरती येतोय. बरोबर. वरती येताना काही आतमध्ये राहतो इकडे आणि काही असा वरती येतो. बरोबर. जेव्हा वरती जो आलेला आहे त्याला एक्सट्रुझिव्ह म्हणतात, आणि जो खाली राहिला आहे त्याला इंट्रुझिव्ह म्हणतात. बरोबर. तर जो एक्सट्रुझिव्ह आहे तो आपण बऱ्यापैकी बघितलेला आहे. आपण मोस्टली बघू इथं इंट्रुझिव्ह कोणते कोणते आहेत ते. बघा, एक्सक्लुझिव्ह मध्ये मध्ये काय आहे? लावा प्लॅटो आहे, सिंडर कोन आहे, लावा मेसा आहे, कंपोजिट व्होल्कॅनो आहे, त्याच्यानंतर कॅल्डेर आहे. हे सगळे एक्सक्लुझिव्ह फॉर्म्स आहेत. बरोबर. आता इंट्रुझिव्ह म्हणजे याच्या आतमध्ये कोणते आहेत ते बघू. सिल्स झालं, स्टॉक्स झालं, बॅथोलिथ झालं, लॅकोलिथ झालं, लॅपोलिथ आहे. तर हे सगळे आता बघू आपण. हे बघा, व्होल्कॅनिक रॉक्स म्हणजे काय की कुलिंग ऍट द सरफेस, आणि प्लुटोनिक रॉक्स म्हणजे काय? कुलिंग इन द क्रस्ट. हे जे प्लुटोनिक रॉक्स आहेत यालाच इथेच इंट्रुझिव्ह फॉर्म्स बनतात. बरोबर. हे जे इंट्रुझिव्ह फॉर्म्स आहेत हे मी तुम्हाला एकदम भारी पद्धतीने सांगतो. आता यांनी कोणते कोणते दिले ते सांगतो. बॅथोलिथ, बॅथोलिथ आहे. त्याच्यानंतर लॅकोलिथ आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे? लॅपोलिथ, फॅकोलिथ आणि सील्स. लॅपोलिथ, पॅथोलिथ, फॅकोलिथ आणि सील्स. आणि त्याच्यानंतर दिलं आहे डाईक्स. इथपर्यंत लक्ष ठेवा. आता एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. बॅथोलिथला कसं लक्षात ठेवायचं? बाथटब पासून. आपलं बाथटब वगैरे असतो नाही का, मूवी मध्ये बघतो, आपल्या घरी तर नसतो, म्हणजे माझ्या तर घरी नाहीये, किंवा तुम्ही श्रीमंत असाल तुमच्या घरी असू शकतो. तर बाथटब असतो, बाथटबला बॅथोलिथ म्हणून लक्षात ठेवायचं. हा तसा खूप मोठा आहे, आणि सगळ्यात जेवढं काही लावा आहे पृथ्वीच्या आतमध्ये हा सगळा इथे आहे, बॅथोलिथ मध्ये. मोस्ट ऑफ द लावा बॅथोलिथ मध्ये आहे. हा कसा वरती न येता इथेच कूल होऊन जातो, इथेच थंडा पडतो, आणि तो खालीच राहतो. ह्याला म्हणतात बॅथोलिथ. कळलं? लिथ म्हणजे दगड. ह्याचं म्हणजे आतमध्ये आहे, आतमध्ये याचा दगड बनतो, म्हणून त्याला बॅथोलिथ म्हणतात. त्याच्यानंतर लॅकोलिथ. लॅकोलिथ म्हणजे काय की डोम शेप्ड असतो. असा डोम, डोम म्हणजे असा असा डोम शेप्ड असतो, आणि खालून लाव्हा. तर असा जो शेपचा बनतो हा शेप आपल्याला कसा मशरूम सारखा दिसतो. तर हा डोम शेप जे काही आहे ते म्हणजे लॅकोलिथ. कळलं? आता मशरूम सारखा दिसतो, आता हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण लक्षात कसं ठेवायचं? लाखो मशरूम. लाखो मशरूम म्हणजे हा जो डोम आहे, डोम सारखे मशरूम म्हणजे लाखो मशरूम म्हणजे लॅकोलिथ. हे पण लक्षात राहिलं. आता आहे लॅपोलिथ, फॅकोलिथ आणि सील्स. लॅकोलिथ, लॅपोलिथ आणि सील्स हे कशाचे प्रकार आहेत?
की जेव्हा असा मॅग्मा वरती येतोय, मॅग्मा जेव्हा वरती येतोय, हा मध्येच काय असा आडवा कुठेतरी इकडे कुठेतरी आडवा शिरतोय. हे ते आडवे जे शिरतात, जे आडवे आल्यावरचे जे फॉर्म्स बनतात, इंट्रुझिव्ह फॉर्म्स बनतात, ते लॅपोलिथ एक बनतं, एक लॅकोलिथ बनतं आणि सिल्स बनतं. लॅपोलिथ कसं बनतं? लॅपोलिथ कसं बनतं की अं, जे आता वरतून असं आलंय, असं वरतून आलंय, इकडे वरती आलंय, वरती आल्यावर काय असं आडवं जातं, आडवं गेल्यावर काय येतं, हे कॉन्केव्ह शेप मध्ये, म्हणजे स्कायला कॉन्केव्ह शेप मध्ये असं बनतं. कळलं? हे उलट होतं, ह्याच्या उलट असं कॉन्केव्ह शेप मध्ये असं बनतं. स्काय, कॉन्केव्ह टू द स्काय, ह्याला म्हणतात लॅपोलिथ. त्याच्यानंतर फॅकोलिथ. लॅकोलिथ लॅपोलिथ ह्याच्यामध्येच कन्फ्युज होऊ शकतं, पण आपण लाखो मशरूम असं लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला लॅपोलिथ मध्ये कन्फ्युज होणार नाही. आता येतं फॅकोलिथ. फॅकोलिथ मध्ये काय लक्षात ठेवायचं? इन्फायनाईटचं साईन. इन्फायनाईट म्हणजे फॅको. इन्फायनाईट म्हणजे आपल्याला इन्फायनाईट नाही, असं नाही, तर हे वेवी जे काही असतं, आता असं वरतून हे आलं, खालून हे आलं, मॅग्मा आला, मॅग्मा असा वेवी शेप मध्ये आला, ठीक आहे, आणि हा इथे सॉलिडिफाय झाला. जो वेवी शेप मध्ये सॉलिडिफाय होत आहे त्याला म्हणतात फॅकोलिथ. आता सील्स म्हणजे काय? सील्स किंवा याला शीट पण म्हणतात. हे सील्स किंवा शीट कसे लक्षात ठेवायचे? आता आपली एखादी पेपरची शीट आहे, पेपर शीट कशी आपण आडवी ठेवतो टेबलवर, म्हणून हे आडवे जे काय आहे त्याला सील्स म्हणायचं. बस एवढंच लक्षात राहिलं एवढं. आता त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे, तो म्हणजे डाईक. आता डाईक कसं लक्षात ठेवायचं? डाईक, डी म्हणजे डी फॉर डोर. डोर आहे. डोर कसा असतो? आपला उभा असतो, बरोबर. जो उभा पार्ट बनतो त्याला म्हणतात डाईक्स. बस एवढंच लक्षात ठेवायचं, एवढेच लँडफॉर्म्स आपल्याला विचारू शकतील. लँडफॉर्म्स म्हणजे इंट्रुझिव्ह जे फॉर्म्स आहेत ह्याच्या बाहेर येणार नाही. बघा, डाईक्स, डाईक्सवर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड वॉल लाईक स्ट्रक्चर. तुम्हाला जे सांगितलं, जे उभं असतं ते डाईक, जे आडवं असतं ते सिल्स, जे व्हेवी असतं ते फॅकोलिथ, जे कॉन्केव्ह टू द स्काय असतं ते लॅपोलिथ, लाखो मशरूम म्हणजे लॅकोलिथ, बाथ टब म्हणजे बाथोलिथ. हे सगळं इथे तेच दिलेलं आहे. बॅथोलिथ, लॅकोलिथ, लॅपोलिथ, फॅकोलिथ, सिल्स, तेच दिलंय. आणि इथं आहे डाईक्स. आता ह्याच्यावर एक प्रश्न विचारला, एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक, इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक. हे रॉक आहे आपल्याला पुढे दिले आहे, पण ह्याच्यात एक दिलं आहे की इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक आहे. हे जे इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक आहे हे आपण आता शिकलो, बरोबर. आता ह्याच्यात कुठं इंट्रुझिव्ह एखादी दिसते का ते बघू. कॉग्लोमरेट नाहीये, ग्राफाइट नाहीये, अरेनाशियस रॉक नाहीये, डाईक आहे. तर हे आपलं इथे जोडी लागत आहे. हे जोडी कुठे लागते ते बघू आपण. आता बी जो पार्ट आहे हा बी आहे, बी ची जोडी एक पाहिजे आपल्याला, एक इथे आहे, बरोबर. बी एक इथे सापडतोय आपल्याला, म्हणजे आपलं डायरेक्ट आन्सर येते 2, बरोबर. बाकीच आपल्याला लक्षात ठेवायची पण गरज नव्हती, पण हे आपल्याला पुढे दिलेलं आहे बाकीचं पण. तर असे आपले प्रश्न सुटतात. आणि असा झाला आपला हा जो चॅप्टर आहे इंटेरियर ऑफ द अर्थ, हा आपला चॅप्टर कम्प्लीट झाला आहे. आता ह्याच्यानंतर चॅप्टर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.